नमस्कार. आज आम्ही इथे झरी जामणी या गावामध्ये आलो आहे. तर आपला अमृत ज्यूस गेल्या 2-3 महिन्या अगोदर या दादांना आपण दिले होते. तर दादाकडूनच आपण त्याचं काय रिझल्ट आला, त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि त्यांना आता कसं काय रिझल्ट आहे ते आपण त्यांच्याचकडून ऐकू. तर दादा, आपलं नाव आणि आपलं गाव तुम्ही सांगा. नमस्कार, माझं नाव दिनेश पंडित राजन लावा, मी झरी जामणी. आणि आपल्याला त्रास अगोदर काय होता? कॅन्सरचा त्रास होत होता. अच्छा अच्छा. दादांना माउथ कॅन्सरचा त्रास होता. तर तुम्ही दवाखाने कुठे कुठे केले? यवतमाळला दवाखाना केला, तिथं ऑपरेशन केल्यानंतर लाईटसाठी नागपूरला गेलो होतो. म्हणजे किमो म्हणतात त्याला. किंवा नाही, लाईटचा. लाईट. अच्छा अच्छा. त्याच्यानंतर 3 वर्ष चांगलं झाल्यानंतर खूप परिस्थिती खराब झाली होती आणि इथं सुजन झालं होतं. अच्छा. सुजन झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं का किमो घ्यावं लागते. तर किमो घेतल्यानंतरही ते चांगलं वाटत नव्हतं. त्याच्यानंतर मग जे आत्ता हे अमृत ज्यूस चालू केलं, त्याच्यानंतर मला चांगलं वाटून राहिलं. तर अमृत ज्यूस घेऊन आता किती महिने झाले, म्हणजे कितवा बॉटल आहे समजा? हे 6वी बॉटल आहे. 6वी बॉटल आहे. तर अमृत ज्यूस घेण्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होता, म्हणजे तुम्हाला हातपाय गळणे, चांगलं वाटत नव्हतं, कुठं हिंदूशा वाटत नव्हतं. नंतर ते अमृत ज्यूसमुळे मला पहिलं गाडी चालवू शकत नव्हतं. आता अमृत ज्यूसमुळे मी गाडी चालवता, सगळं शेतीतलं काम करत. अच्छा अच्छा. म्हणजे पहा, जेव्हा त्यांना हे प्रॉब्लेम चालू होता तर त्यांचा इम्युनिटी पूर्ण लो झाली होती. त्यांना गाडी पण चालवता येत नव्हतं आणि शेतातले काही कामंसुद्धा करता येत नव्हतं. म्हणजे पूर्णपणे त्या प्रॉब्लेममुळे पूर्ण शरीरच गळल्यासारखं झालं होतं. तर आज आम्ही यांच्या शेतामध्ये इकडे शेतातलं कामही करत आहे का दादा, आणि त्यांच्याच गाडीने शेतापर्यंतही आले. ते आज आम्ही इकडे शेतातही बसून आहोत. इकडे शेत थोडंसं पाहू शकता आपण. त्यांचं शेतामध्ये काम पण वर्क चालू आहे, इथे दिसतो. तर असं अमृत ज्यूसचा एक जबरदस्त रिझल्ट आपण आपल्या झरी तालुक्यामध्ये जामणी या गावामध्ये आपण घेतलेले आहे. तर तुम्ही काय सांगू इच्छिता लोकांना, म्हणजे ज्यांना हे प्रॉब्लेम आहे, जे भरपूर आज लाखो रुपये इन्व्हेस्ट म्हणजे हॉस्पिटलला देऊन राहिले, तर त्यांना तुम्ही काय सांगू शकता, काय सजेशन द्या? काही दवाखाना घेऊन करू नका, अमृत ज्यूस घ्या आणि शरीर तात्काळ जर तुम्हाला तात्काळ चांगलं करायचं असेल तर अमृत ज्यूस तुम्ही घ्या कंपल्सरी. ठीक आहे. धन्यवाद.